स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऍसिड्स या घटकाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. ऍसिड म्हणजे नेमकं काय, त्याचे की फीचर्स कुठले कुठले आहेत, त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज, युजेस, डिफरंट युजेस बघितले आपण की जे इंडस्ट्रियल युजेस आहेत, त्याचबरोबर डोमेस्टिक युजेस कुठले कुठले आहेत आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स बघितले. आणि त्याचबरोबर डिफरंट की जे आपण डेली रेग्युलर रुटीन मध्ये यूज करतो आपल्या घरामध्ये, तर याचेही काही आपण ऍसिड्सचे प्रकार बघितले. मग हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये लर्न केलं. आतापर्यंत आपण ऍसिड या घटकाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेतली, परंतु आता याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपल्याला डिटेल लर्न करायचा आहे. सो सेकंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज बेसेस. कारण आपला जो चॅप्टर आहे तर त्याचं नावच आहे ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट्स. मग आता आज आपल्याला बेसिस हा जो पार्ट आहे त्याचा सेकंड पार्ट, तर त्याला आपल्याला स्टार्ट करायचे. सो फर्स्ट आपण त्याचे की फीचर्स बघूया. जसे की आपण ऍसिड्सच्या अगोदर की फीचर्स बघितले होते, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या की ऍसिड आपण कशावरून ओळखू शकतो किंवा त्याच्या नेमक्या मेन प्रॉपर्टीज काय असतात हे बघितलं होतं. सो आज आपण त्याचे की फीचर्स जे आहेत किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या बघणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे टाइप्स देखील बघणार आहोत. लुक ॲट हिअर. फर्स्ट, बेसेस. आता बेसेस मेनली द ऑक्साइड्स और हायड्रॉक्साइड्स ऑफ मेटल्स. बेसिस हे कसे असतात तर मेटल्सचे जे ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड्स जे असतात तर त्यांना बेसिस म्हटले जाते. म्हणजेच मेनली बेसिस या ग्रुपमध्ये ऑक्साइड्स देखील असू शकतात किंवा हायड्रॉक्साइड्स देखील असू शकतात, परंतु फक्त मेटल्सचे. मेटल्स हायड्रॉक्साइड अँड मेटल ऑक्साइड्स आर मेनली बेसिस. ते काय असतात, मुख्यतः बेसिस असतात. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे याची इनसॉल्युबल इन वॉटर. जसे की ऍसिडची बघितली होती आपण की सॉल्युबल इन वॉटर, डिझॉल्व इन वॉटर, परंतु हे जे बेसिस आहे हे इनसॉल्युबल इन वॉटर म्हणजे वॉटरमध्ये इनसॉल्युबल असतात, ते वॉटरमध्ये मिक्सअप होत नाहीत. देन रिएक्ट्स विथ ऍसिड्स अँड न्यूट्रलाइज देम टू फॉर्म सॉल्ट्स. यांची जर रिएक्शन आपण ऍसिड सोबत केली म्हणजे बेस अँड ऍसिडची जर रिएक्शन झाली तर त्याच्यामध्ये न्यूट्रलायझेशन होतं आणि सॉल्ट तयार होतं. म्हणजेच ऍसिड अँड बेसिसची जेव्हा पण रिएक्शन होईल तर त्याच्यापासून सॉल्ट तयार होईल, न्यूट्रलायझेशन होईल आणि सॉल्ट तयार होईल. बेसिस विच आर सॉल्युबल इन वॉटर आर नोन ऍज अल्कली. आता आपण ऑलरेडी फर्स्ट सांगितलं की इनसॉल्युबल इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये हे मिक्सअप होत नाही किंवा मिश्रण होत नाही, त्याच्यामध्ये ते मिक्सअप होत नाहीत किंवा सॉल्युबल होत नाहीत. परंतु काही असे याला अपवाद देखील आहेत की काही बेसिस हे जे आहेत तर डिझॉल्व इन वॉटर, पाण्यामध्ये ते डिझॉल्व होतात आणि मग असे जे बेसिस असतात त्यांना म्हटलं जाते अल्कली. मग हे अल्कली जे आहे तर हे वॉटरमध्ये सॉल्युबल असतात, वॉटरमध्ये ते मिक्सअप होतात अँड त्याच्यामधून रिलीजेस OH निगेटिव्ह आयन. जेव्हा ते वॉटरमध्ये मिक्सअप होतात किंवा सॉल्युबल होतात तर त्याच्यामधून वॉटर सोबत रिएक्शन होऊन त्याच्यापासून OH निगेटिव्ह आयन काय होतो, रिलीज होतो. आता ही जी आयोनायझिंग प्रॉपर्टी आहे तर ही आपण ऍसिड्सच्या बाबतीत देखील बघितली होती की ऍसिड्सचे जे आहे तर त्याची रिएक्शन झाल्याच्या नंतर H पॉझिटिव्ह आयन ते रिलीज करतात आणि बेसिसच्या बाबतीत काय आहे, OH निगेटिव्ह आयन हे ते रिलीज करतात जेव्हा दे आर सॉल्युबल इन वॉटर. जेव्हा बेसिस वॉटरमध्ये सॉल्युबल होतात तेव्हा त्यांना अल्कलीज म्हटलं जाते आणि नंतर ते रिलीज करतात आयन OH निगेटिव्ह हा आयन ते रिलीज करतात. मग याच्यासाठी फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट बघा, ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस नीड नॉट बी अल्कलीज. आता आपण सांगितलं होतं की जे बेसेस पाण्यामध्ये डिझॉल्व होतात किंवा सॉल्युबल असतात तर त्यांना आपण अल्कलीज म्हणतो. म्हणूनच मग सगळे जे अल्कलीज असतात तर ते बेसेसच असतात, परंतु हे गरजेचं नाही की सगळेच बेसेस हे अल्कली असायला हवे. कारण आपण ऑलरेडीच फर्स्ट सांगितलं की दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये काय असतात, ते इनसॉल्युबल असतात, परंतु त्याला अपवाद म्हणून काही जे बेसेस असतात तर ते काय असतात, सॉल्युबल इन वॉटर आणि म्हणून मग त्यांना अल्कलीज म्हटल्या जाते. म्हणून अल्कली जे असतात तर ते सर्व बेसेस असतात, परंतु हे गरजेचं नाहीये की सगळेच बेसेस हे अल्कली असायला हवेत.
तर सगळेच बेसेस हे अल्कलीज असू शकत नाहीत, परंतु सगळे अल्कलीज हे बेसेस असू शकतात. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साइड इज अ वाइडली युज्ड बेसिस ऑल्दो इट हॅज नो मेटल ऍटम. आता याच्यामध्ये आपल्याला एक्सेप्शन्स भरपूर आहेत बेसिस मध्ये, की आता इथे आपल्याला अमोनियम हायड्रॉक्साइड हे दिलेलं आहे. तर अमोनियम हायड्रॉक्साइड इज अ वाइडली युज्ड बेसिस, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात बेस ऍज अ बेस म्हणून यूज करण्यात येतो. तर तो आहे अमोनियम हायड्रॉक्साइड. म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड हे जे हा जो घटक आहे किंवा हा जो बेस आहे तर तो जास्त प्रमाणात ऍज अ बेस म्हणून यूज केला जातो. बऱ्याचशा रिएक्शन मध्ये बरेचसे जे घटक आहेत तर बरेचशा घटकांची जी रिएक्शन आहे ती अमोनियम हायड्रॉक्साइड सोबत होते. परंतु हे जे अमोनियम हायड्रॉक्साइड आहे हे मेटल नाहीये, कारण अमोनिया इज अ गॅस. आपण सांगितलं की अमोनिया हे काय आहे, गॅस आहे. म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साइड, अमोनिया हा कुठल्याही प्रकारचा मेटल नाहीये. मग मेटल नाहीये, नॉन मेटल आहे. तर हा एक अपवाद आहे की आपण ऑलरेडी फर्स्ट सांगितलं होतं की मेटल्सचे ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड जे असतात तर ते जनरली बेसेस या ग्रुपमध्ये मोडतात. परंतु अमोनियम हायड्रॉक्साइड त्याला अपवाद आहे, कारण हे नॉन मेटल असताना सुद्धा वाइडली युज्ड बेस आहे. म्हणजे खूप जास्त प्रमाणात ऍज अ बेस म्हणून यूज केलं जाते, परंतु ते काय आहे, नॉन मेटल आहे. अमोनियम हायड्रॉक्साइड ऑल्दो इट हॅज नो मेटल ऍटम, जरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेटलचा ऍटम नसला तरी सुद्धा अमोनियम हायड्रॉक्साइड इज वाइडली युज्ड ऍज अ बेस. ऍज अ बेस म्हणून त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता हे झाल्या काही प्रॉपर्टीज की कशा प्रकारे आपण बेसिस फाइंड आउट करू शकतो किंवा बेसिसचे काही की फीचर्स कुठले कुठले आहेत हे आपण लर्न केले. नेक्स्ट आता त्याचं बघायचे आपल्याला टाइप्स ऑफ बेसिस, की बेसिसचे नेमके प्रकार काय पडतात. तर डिपेंडिंग अपॉन आयोनायझिंग ऍबिलिटी, म्हणजे त्याची आयन फॉर्म करण्याची जी क्षमता आहे किंवा आयोनायझिंग जी प्रॉपर्टी आहे, तर या आयोनायझिंग प्रॉपर्टीवर अवलंबून त्याचे दोन प्रकार पडतात. दे आर कॅटेगराइज इंटू टू ग्रुप्स. फर्स्ट इज द स्ट्रॉंग बेसिस अँड सेकंड इज द वीक बेसिस. मग हे स्ट्रॉंग बेसिस जे आहे तर यांची जी आयोनायझिंग प्रॉपर्टी असते किंवा आयोनायझिंगची जी ऍबिलिटी असते ती कम्प्लिटली असते. म्हणजे याच्यामध्ये कम्प्लिटली आयन फॉर्म होतात. जेव्हा यांची रिएक्शन होते, जे स्ट्रॉंग बेसिस असतात तेव्हा त्यांची रिएक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यामधून त्याच्यामध्ये कम्प्लिटली आयन फॉर्म होतात. म्हणजे पूर्णपणे त्याच्यामधून आयनचं फॉर्मेशन होते. मग याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, यांना म्हणणार आपण स्ट्रॉंग बेसिस. आणि त्याच्यानंतरच डिपेंडिंग अपॉन द आयोनायझिंग ऍबिलिटी देअर सेकंड पार्ट इज द सेकंड ग्रुप इज द वीक बेसिस. वीक बेसिस, तर हे जे वीक बेसिस आहे यांची जी आयोनायझिंग प्रॉपर्टी आहे ती पार्शली असते. म्हणजे अंशतः ते आयन तयार करतात. जे आयोनायझिंगचं फॉर्मेशन आहे किंवा आयन फॉर्मेशन जे आहे, OH निगेटिव्ह आयन्स ते तयार करतात. तर OH निगेटिव्ह आयन्स तयार करण्याची जी त्यांची कॅपॅसिटी आहे किंवा ऍबिलिटी आहे तर ती अंशतः आहे. म्हणजे पार्शली दे आर फॉर्म द आयन पार्शली फॉर्म करतात आणि म्हणून मग त्यांना काय म्हटलेलं आहे, वीक बेसिस. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल देता येईल आपल्याला झिंक हायड्रॉक्साइड, कॉपर हायड्रॉक्साइड, हे झाले वीक बेसिसचे एक्झाम्पल्स. अशा प्रकारे मग आज आपण बेसिस म्हणजे नेमकं काय, त्याच्या प्रॉपर्टीज ऍज वेल एज त्याचे टाइप्स आपण लर्न केले. आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.